बोला भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा देवा भाऊ आप आगे बढ़ो, देवा भाऊ आप आगे बढ़ो। अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो, अरे महाराष्ट्र का नेता कैसा हो। आपल्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं पुण्यनगरीमध्ये कात्रजच्या या पुण्यभूमीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो। आपल्याला विनंती आहे सगळ्यांना की टाळ्या वाजून आपण देवाभाऊंचं या ठिकाणी स्वागत करावं। त्यांच्या सोबत व्यासपीठावरती आजच्या सभेसाठी उपस्थित राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, राज्याच्या आमच्या नेत्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, आमच्या राज्याच्या मंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार योगेश अण्णा टिळेकर, आमदार भीमरावांना तापकीर, राजेशजी पांडे, या ठिकाणी उपस्थित आमदार हेमंतजी रासने, संग्रामदादा थोपटे, संजयजी जगताप, जगदीशजी मुळीक आणि दीपकजी मिसाळ, उपस्थित आमचे सर्व उमेदवार, त्याच्यामध्ये व्यंकोजी खोपडे, उमेदवार राणीताई भोसले, उमेदवार संदीप बेलदरे, उमेदवार अश्विनीताई चिंदे, उमेदवार प्रतिभाताई चोरगे, उमेदवार वर्षाताई तापकीर, उमेदवार बाळाभाऊ धनकवडे, उमेदवार अरुण राजवाडे, उमेदवार तेजस्वीताई बदक, उमेदवार रंजना नानी टिळेकर, उमेदवार वृषालीताई कामठे, उमेदवार पूजाताई कदम, उमेदवार अर्चनाताई जगताप, उमेदवार सुभाष नाणेकर, या सगळ्यांना आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करायला आज आम्ही इथे आलोय की भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण शुभेच्छा द्या, आपण आशीर्वाद द्या। मित्रांनो, मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून या महानगरपालिकेमध्ये माननीय देवेंद्रजींच्या आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षात या राज्याला गतिमान विकास दिला आणि केंद्रामध्ये मागच्या 11 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माननीय मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत वेगानं वाटचाल सुरू केली आहे। मी पुन्हा एकदा पुणेकरांना मनापासून यासाठी धन्यवाद देणार आहे की कुठलीही निवडणूक असो, महानगरपालिका असो, विधानसभा असो, लोकसभा असो, कायम आपण आमच्या सोबत उभे राहिलात, आपण कायम आमच्यावरती विश्वास व्यक्त केलात आणि म्हणून आपली संधी आपण जी आम्हाला दिली ती पुणेकरांची सेवा करण्याची संधी आपण आम्हाला दिली। आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, मागच्या 10-11 वर्षाच्या काळामध्ये पुण्यामध्ये आमूलाग्र बदल झाला। आणि मी आपल्याला सांगेन, मेट्रो आली, नदीचा प्रकल्प आला, 24/7 पाण्याची योजना आली। आज जिथे आपण बसलोय त्या कात्रजच्या चौकामध्ये आता स्वारगेट ते कात्रज ही भुयारी मेट्रो मार्ग सुद्धा मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली ती मंजूर झाली, केंद्राची मंजूर मिळाली, आता काम सुरू होत आहे। या ठिकाणी योगेश अण्णांनी सांगितलं की मान्य नितीन गडकरींच्या संकल्पनेतनं, देवेंद्रजींच्या पाठपुराव्यातून या ठिकाणी 177 कोटीचा उड्डाण पूल हा आता पूर्ण होतोय आणि त्यामुळे फार जाणार नाही कामांमध्ये, आपण सगळे सुज्ञ आहात। आपण विकासाला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या विचाराला मत दिलं, भारतीय जनता पार्टीच्या एका संस्कारित कार्यकर्त्याला आपण कायम मदत केली, आशीर्वाद दिलात। आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या दारामध्ये आज आम्ही आशीर्वाद मागायला आलो की या सगळ्या विकासाची वाटचाल पुढच्या काळात पूर्ण करायची असेल तर निश्चितपणे आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आम्हाला हवे आहेत। आज गप्पा खूप लोक मारतायत, विकासाच्या गप्पा मारतायत आणि भाजपनं काय केलं हा प्रश्न विचारतायत। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने माझा हा प्रश्न आहे की 25-30 वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं, पालकमंत्री आजही आपण आहात आणि आज पुण्याच्या अनेक प्रश्नावरती बोलताना तुम्ही आम्हाला दोष देता। पुण्याच्या आज वाहतुकीवरती आपण बोलता
मित्रांनो, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या महानगरपालिकेने पुण्यामध्ये अनेक विकसित चांगले विकासाचे प्रकल्प केले. या पुण्याच्या वाहतुकीवरती काम केलं, पुण्याच्या 25-50 वर्षाच्या भविष्यावरती काम केलं. पण हा काय प्रश्न आज नाही, 25-30 वर्ष आपण काम केलं. या पुण्याची सूत्र आपल्या हातामध्ये होती. मग त्यावेळेला तुम्हाला पुणे किती वाढणार आहे, पुण्याचा व्यापकता किती वाढणार आहे, लोकसंख्या किती वाढेल, नागरिक समस्या काय वाढणार आहेत, या सगळ्या सुविधांनी काय ताण येणार आहे याची कल्पना आपल्याला नव्हती का? आणि त्यामुळे दृष्टिकोन नव्हता, दूरदृष्टी नव्हती. आणि म्हणून या पुण्याचे जे काय आज प्रश्न दिसत आहेत हे तुमच्या काळात निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून पुण्याच्या विकासाबद्दल पुणेकर ठाम आहेत. पुणेकरांचा विश्वास आमच्यावरती आहे की पुण्याचा विकास आणि पुण्याला नवी दिशा देण्याचं काम हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. आणि म्हणून देवेंद्रजींचं तर विशेष प्रेम पुण्यावरती आहे. ते ज्या वेळेला पुण्यात येतात त्या वेळेला पुण्याच्या भविष्याची आपल्या समोर एक जंत्री ठेवतात. पुण्याच्या विकासासाठी संदर्भात भविष्यात पुणे काय होईल आणि पुण्यासाठी आम्ही काय करणार आहोत. ज्यांनी केलंय जेच आम्ही सांगायला आलोय, आणि ज्यांनी काही नाही केलं ते आज आमच्याकडे बोट दाखवतायत, नको तसले आरोप करतायत. मित्रांनो, ज्या वेळेला विकासावरती बोलायला काही नसतं, पुण्याच्या भविष्यावरती बोलायला काही नसतं, त्यावेळेला मात्र गाडी घसरते, रुळावरनं बाजूला जाते आणि वेगळंच काहीतरी सुरू होतं. पण पुणेकर सुज्ञेत, पुणेकर मात्र विचलित होणार नाहीत. त्यामुळे भविष्यामध्ये जर तुमच्या हातात पुणे दिलं तर आमच्या पुढच्या पिढीला तुम्ही काय आज दिशा देताय, तुमचे उमेदवार, तुमचं काय चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर पुण्याचं भविष्य खराब करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवता हे पुणेकर जाणतो. आणि म्हणून आपल्याला कुठलीही संधी पुणेकर देणार नाहीत. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं या पुण्याचा महापौर हा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा या सगळ्या उमेदवारांच्या सोबत असावेत. त्यामुळे कात्रज असेल, धनकवडी असेल, बालाजीनगर असेल, कोंडवा असेल, आमचा अगदी तिकडे पलीकडे बिबेवाडीचा सगळा परिसर असेल, इकडे शिवना आहे, खडकवासला आहे, या सगळ्या भागामधल्या माझ्या नागरिकांना मी आज विनंती करीन की देवेंद्रजी आपल्यासाठी फक्त आणि फक्त आज या पुण्यातल्या आमच्या उमेदवारांसाठी आशीर्वाद मागायला आलेत. तो आशीर्वाद आपण नक्की द्याल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. आणि ह्या पुण्याच्या विकासाची जी काही गाडी आज सुरू आहे, केंद्र आणि राज्याच्या सोबत महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर अत्यंत सुरळीतपणे काम होईल. सुरळीतपणे पुण्याचा विकास हा वेगानं होईल. जे म्हणतात आम्हाला सत्ता द्या, अरे राज्यात मुख्यमंत्री आमचे, केंद्रात पंतप्रधान आमचे, आणि तुम्ही विकास कुठून करणार? विकास तर आम्हीच करणार आहे, का तर पुणेकर आम्हाला साथ देणार आहेत. ही अपेक्षा या ठिकाणी पुणेकरांच्या वतीनं मी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आम्हा सगळ्यांच्या सोबत तुमचा आशीर्वाद राहील. पुन्हा एकदा या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुणेकरांकडनं हीच परत एकदा अपेक्षा व्यक्त करतो की आपला आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि सर्व आमच्या उमेदवारांसोबत असू द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर काही प्रवेश होत आहेत.